नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. ओके, बघा या एका वाक्याने तुमच्या चेहऱ्यावर आणली की नाही स्माईल? आणली की नाही? हो की नाही? अरे हा एनर्जीचा क्लास आहे. थोडं कम्युनिकेट करा, कम्युनिकेशन करायला पाहिजे, थोडं बोला. आपण सगळे एकाच जवळपास एका एजचे आहे, काही लहान काही मोठे, तर सगळे समजदार आहेत. ओके, आजचा आपला टॉपिक म्हणजे रेकी. रेकी म्हणजे काय? रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. रेकीचा अर्थ काय असतो? सर्वव्यापी जीवनशक्ती. आपण जी रेकी शिकणार आहोत तिला जपानी चिकित्सा उपचार पद्धती असं म्हटलं जातं. ओके, रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. आता ही ऊर्जा आपल्या पामचक्रामधून फ्लो होत असते. रेकीची ऊर्जा आपल्या या तळ हातामधून प्रवाहित होत असते. तुम्ही असं बघा, एखादा लहान बाळ जर रडत असलं, लहान बाळ रडत असलं तर त्याच्या आईने किंवा त्याला कुणीतरी हातात घेतलं तर त्या रडणं थांबतं की तो परत रडतो जोरात जोरात? थांबतं की नाही? हो की नाही? म्हणजे त्याला हा हस्तस्पर्श, बाळाला हस्तस्पर्श जाणवतो आणि त्याला वाटतं की आपण आता सेफ्टी म्हणजे सिक्युअर फील करतो तो स्वतःला. कशाने? फक्त या आपल्या हातात त्याला इवल्याशा बाळाला घेतलं आणि त्याला हाताच्या स्पर्शाने त्याला असं वाटतं की आता आपण सेफ आहोत. तर ही रेकीची ऊर्जा ही आत्ता आत्ता आलेली आहे का? आपल्या हातामध्ये ही ऊर्जा आधीपासूनच आहे. फक्त ती कधी आपण वापरली नाही. रेकीची ही ऊर्जा आपल्या तळहातामधून प्रवाहित होत असते, पण ती आपण कधी वापरली नाही. आधीच्या काळामध्ये बघा, जे ऋषीमुनी होते, ते असे आशीर्वाद द्यायचे, श्राप द्यायचे, तर हात असं करायचे. सर्वांनीच बघितलं असेल. कोणी नाही बघितलं आहे का असं कोणी? आणि जेव्हा आपण लहानांचा आशीर्वाद घेत असतो, तेव्हा सुद्धा त्यांचे हात आपल्या डोक्यावर असे ठेवतात. आणि जे ब्लेसिंग्स निघतात ते आतून की सुखी राहा, सदा सुखी राहा असं जेही ब्लेसिंग निघतात आणि हात असे आपल्या क्राऊन चक्रामध्ये ठेवतात. म्हणजे त्यांच्या हातातून जी ऊर्जा आहे ते ब्लेसिंग्स आपल्यापर्यंत पोहोचावे. तर ही ऊर्जा ही आज आता विकसित झाली नाही, तर ही आधुनिक काळापासून आहे. फक्त ती वापरायची कशी? आता ही सर्वांना वापरता येतं का ही ऊर्जा? नाही. तर रेकी रेकी शिकवते तुम्हाला की ही या ऊर्जेचा तुम्ही वापर कसा कराल. रेकीच्या माध्यमातून आपण या ऊर्जेचा वापर करायला शिकत असतो. ओके. आता कधी असं ऐकलेलं आहे का तुम्ही, म्हणजे कृष्णाच्या स्पर्शाने आधी आपण याच्यामध्ये ऐकलेलं असणार. रामायण, भागवत गीतेमध्ये वगैरे तुम्ही कधी ऐकलेलं असणार, की रामाच्या आणि कृष्णाच्या स्पर्शाने, म्हणजे आता तुम्हाला वाटेल की ते देव होते आणि ते देव आहेत. पण तशाच प्रकारे आपल्या हातातून सुद्धा ऊर्जा प्रवाहित होत असते. आपल्या हातातून सुद्धा ही ऊर्जा प्रवाहित होत असते. कृष्णाच्या स्पर्शाने अंगविकृत जी मुक्त झाली, शिशुपाल आणि कंसाची दासी, त्यांनी फक्त हस्तस्पर्श त्यांना तिला केलं आणि ते अंगविकृत होती, तिचे ते आजार सगळे बरे झाले फक्त या हस्तस्पर्शाने. तीच ऊर्जा आपल्या हातातून सुद्धा प्रवाहित होत असते. सेम तीच ऊर्जा आपल्या हातातून सुद्धा प्रवाहित होत असते. ओके. आणि हे कनेक्शन कधी-कधी तुम्हाला असं वाटतं का, की कुणी-कुणी तुमची आठवण करत आहे किंवा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना सुरू आहे आणि तसं घडलेलं आहे. असं होतं का कधी? होतं ना, भरपूरदा होतं. म्हणजेच आपलं कनेक्शन ब्रह्मांडाशी झालेलं आहे. आपण ब्रह्मांडाशी सगळे कनेक्ट आहोत. म्हणूनच आपण जेव्हा काही विचार करत असतो, तर आणि तसं घडत असतं. मग रेकीमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, की जेव्हाही तुम्ही विचार करता, तर पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. म्हणजे नकारात्मक गोष्टीचा जर आपण विचार करत असलो, नेहमी तर नकारात्मक गोष्टीच घडत असतात. म्हणून आपल्याला नेहमी कसा विचार करायचा? पॉझिटिव्ह
विचार करायचं आहे. ओके. आपण रेकीचे 5 तत्व जाणून घेणार आहोत. डॉक्टर मिकाउसो यांनी आपल्याला रेकीचे 5 तत्व दिलेले आहे. ते आज आपला टॉपिक राहणार आहे की रेकीचे 5 तत्व. आणि बघा, रेकी रेकी सगळ्यांना सारखी आहे. आता रेकी भेदभाव करत नाही, की हा मोठा, हा कमी, हा लहान, हा मोठा, हा कमी किंवा हा जास्त. अशा प्रकारच्या रेकी कुणालाही भेदभाव करत नाही किंवा इथे वयाचं सुद्धा बंधन नसतं. म्हणजे रेकी कुणीही शिकू शकतात. फक्त 10 वर्षाच्या वरची मुलं शक्तिपात घेऊ शकतात. 10 वर्षाच्या आतमधली मुलं शक्तिपात घेऊ शकत नाही. ओके. आणि रेकी म्हणजे काही काडी जादू नाही आहे. रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. ती फक्त आपल्या हस्तस्पर्शाने आपण इतरांना स्वतःला बरं करू शकतो आणि भरपूर काही गोष्टी आहेत ते रेकीमुळे आपले सक्सेस होत असतात. ओके. आता आणि रेकी शिकल्याने काही साइड इफेक्ट नाही. आता कुणाला वाटेल की साइड इफेक्ट वगैरे आहे, तर यात कुठलंही साइड इफेक्ट होत नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत रेकीचे 5 तत्व. डॉक्टर मिकाउसो यांनी आपल्याला ही 5 तत्व दिलेली आहे आणि जर हे 5 तत्व आपण आपल्या जीवनामध्ये आणलं तर आनंदाने आपण आपलं आयुष्य जगू शकतो. पहिला तत्व म्हणजे फक्त आजसाठी मी राग करणार नाही, क्रोध करणार नाही. फक्त आजसाठी मी राग, क्रोध करणार नाही. कुणाला राग येतं? सांगा. इथं राग येतं का कुणाला? येतं. हा, मोनाली मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. राग येतो तुम्हाला? मग त्या रागाने हो. काय होतं सांगा मला? कलेश होतो घरात. क्लेश होतो आणि छान वातावरण निर्माण होतो. नाही. नाही होतो ना, क्लेश होतो, वातावरण पण खूप छान निर्माण होतं. एकमेकांच्या बद्दल एकमेकांच्या मनामध्ये खूप छान आदर, प्रेम असं निर्माण होतं राग आणि क्लेश केल्याने. आता सगळे इथे उपस्थित सगळे राग आणि क्लेश करायचं. करायचं का? आता हा राग आणि क्लेश केल्याने काय होतं, मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. ते खूप छान प्रकारे तुम्ही ऐका. आणि मला तरी असं वाटत नाही की हा छोटंसं उदाहरण तुम्ही ऐकून कधी राग कराल. म्हणजे इथे आता मॅडमला राग येतो, हँड राईज पटकन केलं. पण ही छोटीशी गोष्ट ऐकल्यानंतर मला असं वाटतं की मोनाली मॅम एक संकल्प घेतील की मी आज रागच करणार नाही. गॅरंटी आहे माझी. चला आपण छोटीशी एक स्टोरी सांगूया. मग काय बदल घडतं ते बघू. या स्टोरीचे नाव आहे रागाची साणशी. मला सांगा, जेव्हा मुलं घरी येतात, आपले मुलं जेव्हा घरी येतात शाळेतून, तेव्हा सर्वप्रथम कुणाला शोधत असतात? कोण सांगेल? लता मॅम सांगा. जेव्हा लहान मुलं शाळेतून घरी येतात ते कोणाला शोधत घरात येतात सांगा? आईला. आईला. येस. या स्टोरीमध्ये सुद्धा एक लहानसा मुलगा शाळेतून घरी परत आला आणि तो आई 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 असं धावत धावत किचन मध्ये गेला. ह्या मुलाची आई भांडे घासत होती आणि मुलगा धावत धावत आई 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 करत जात होता. तिथेच एक काचेच्या कपाचं सेट ठेवलेलं होतं. आईने त्याच दिवशी नवीन काचेचे कप असतात ज्याच्यात आपण चहा पित असतो, तो सेट घेऊन आणलेला होता. नवीन होता तो. आणि मुलगा धावत धावत गेला आणि धावता धावता त्याचं धक्का त्या कपांना लागलं आणि ते कप खाली पडून फुटले. काच खूप नाजूक वस्तू असते, तिला थोडस धक्का लागला तरी ते फुटतात. ते फुटले. त्याच्या आईला काचेचे कप फुटले याचा आवाज आला. ती भांडे घासता घासता बाहेर आली आणि तिच्या हातामध्ये साणशी होती. भांडे घासत असताना तिच्या हातामध्ये साणशी होती आणि त्या आईने त्या मुलाच्या दिशेने ती साणशी भिरकावली म्हणजे फेकली आणि ती साणशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली. तीच साणशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली आणि मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला. हे का बरं घडलं?
त्या आईला राग आणि क्रोध खूप जास्त आलेलं होतं आणि ती त्या क्षणामध्ये स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण नाही ठेवलं, कंट्रोल ठेवता आलं नाही म्हणून ही घटना घडली. तिला वाटत होतं का की स्वतःच्या मुलाला कुणीतरी असं आंधळं बनवेल काय? कोणत्या आईला वाटेल की मुलगा आंधळा झाला पाहिजे म्हणून? कुणालाच नाही. पण त्या रागाने बघा त्या मुलाला आंधळं बनवलं. विचार करा, आपण जर एका आपल्या रागाला कंट्रोल करू शकलो नाही आणि एवढी मोठी घटना घडून गेली, मग ह्या घटना घडायला पाहिजे अशा की आपण आपल्या रागावर नियंत्रण करायला पाहिजे? सांगा मला. सांगा, राग आणि क्रोधाने किती मोठ्या मोठ्या घटना घडतात. जर राग आलं तर काय करायचं? यापुढे काय करायचं? राग आलं तर 10 सेकंद जस्ट रिलॅक्स. स्वतः एका जागेवर बसून मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. किंवा दीर्घ श्वास घ्यायचं, सोडायचं, घ्यायचं, सोडायचं. बघा, थोडं राग शांत झाला की सगळ्या गोष्टी नीट होतात. फक्त आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. मग त्या मुलाला आंधळा झाला, पण त्या आयुष्याला जीवनभर आणि ही सत्य घटना आहे. तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता. ठीक आहे. त्या आईला जीवनभर किती वाटेल की मुलगा फक्त छोट्यासा काय ते 100-150च्या कपांचं सेट आलेलं असेल. पण एका डोळ्याने कायमस्वरूपी त्याने एक डोळा गमावला होता फक्त आणि फक्त रागावर नियंत्रण करता आलं नाही म्हणून. मग सांगा मला, आजपासून कोण संकल्प घेत आहे की मी राग करणार नाही, की करायचे आहे? राग करायचा आहे की संकल्प घ्यायचा आहे तुम्हाला की मी राग करणार नाही? थम्स अप दाखवा. राग करणार इथून पुढे, की संकल्प घेता की राग करणार नाही म्हणून? मग जर अशा घटनांना आपल्याला सामोरे जायचं नाहीये तर स्वतःचा स्वतःवर नियंत्रण असायलाच पाहिजे. काय? म्हणून डॉक्टर मिकावसू यांनी म्हटलेलं आहे की मी फक्त आजसाठी राग करणार नाही. तसंच एक अजून दुसरी घटना आहे. एक हसतं खेळतं कुटुंब होतं. आता जॉईंट फॅमिली खूप कमी आहे आणि सगळ्यांना सिंगल फॅमिलीज आवडतात. आजच्या काळामध्ये तर हम दो हमारे दो अशा प्रकारचं झालेलं आहे. ओके. एका कुटुंबाची गोष्ट आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमच्या घरचे जे ताण आहे, घराच्या बाहेर सोडायचं आणि ते कसं सोडायचं मी तुम्हाला याचे टेक्निक सुद्धा सांगते. एका छोट्या कुटुंबाची गोष्ट आहे. 2 पती-पत्नी आणि त्यांचे 2 मुलं होते. त्यांना 2 मुलं होते. पती नेहमीप्रमाणे आपल्या जॉबला गेले आणि पत्नी रोज जशी घरी स्वयंपाक करायची, कामं आवरायची, जे सगळे जे काही रोजची दिनचर्या होती तिची, त्या प्रकारची तिने कामं केले. संध्याकाळ झाली, स्वयंपाक केला. पती तिचे घरी आले आणि कदाचित असेल त्यांच्या डोक्यावर ताण. कुठला तरी कामाचा लोड वगैरे राहतं आणि एवढ्या बिझी लाईफमध्ये सगळं राहतच कामाचा लोड. त्याच्यावर त्याच्या डोक्यातही ते कामाचं लोड असेल. आता ऑफिसमध्ये काय घडलं नाही माहिती. जेव्हा ते घरी आले, फ्रेश झाले आणि जेवण करायला बसले. त्या कुटुंबाचा नियम होतं की जेवण करताना सगळे सोबत बसून जेवण करायचं हे त्या कुटुंबाचं नियम होतं. होतेच किती लोक? 4. मग ते चौघेही जण जेवायला बसले. नेहमीप्रमाणे पत्नीने जेवण वाढायला घेतलं. जेवण वाढलं आणि त्या दिवशी भाजीमध्ये काही तिखट, मीठ कमी जास्त झालं असेल. आता माहिती नाही काय झालं होतं, कमी जास्त जेही झालं असेल. म्हणजे रोज होतं ना. प्रत्येक प्रत्येक वेळा भाजीमध्ये म्हणजे भाजी तीच चव राहील असं नाही. त्या दिवशी सुद्धा कमी जास्त झालं. पण पती आधीच रागामध्ये होते आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हटलं की हे काय बनवलं आहे तू?
हे कशी भाजी बनवलेली आहे. मीठ एवढा जास्त. मग दोघांचा वाद झालं. भांड्याला भांडं वाजतं बघा तर खूप आवाज होतो. आणि जर झगड्यामध्ये पण तसंच होतं. भांडणं होतात तर एक हो तो एकामेकाला बोलू लागले खूप. भांडण मोठं झालं आणि त्या पतीने ती ताट अशी फेकून दिली. जे वाढलेलं ताट होतं जेवणाचं तो ताट फेकला आणि आपल्या पत्नीचा गळा दाबला. त्याला आधी होतं ताण, ऑफिसमध्ये असेल असेल काहीतरी प्रॉब्लेम, पण घरी त्याच ताणासोबत, त्याच तणावासोबत पती घरी आला आणि सगळं राग कुणावर काढलं तर त्याच्या पत्नीवर. असं सुद्धा घडत असतं नेहमी. आणि मग काय झालं, रागावर त्याने नियंत्रण नाही ठेवलं, त्याचे क्रोध शांत नाही करू शकला तो. शांत म्हणजे स्वतःवर कंट्रोल नाही केलं आणि त्याचा हात एकदम पत्नीच्या गळ्याला जाऊन त्यांनी त्याच्या पत्नीचा गळा दाबला आणि ती तिथेच मृत्यू पावली. आता विचार करा, तो पत्नी खुनी होता का? खुनी प्रवृत्तीचा होता का तो पती? नाही. पण का बरं घडली ही घटना? रागावर कंट्रोल न केल्यामुळे ही घटना घडली. शेवटी काय झालं? पत्नी देवाघरी गेली, पती जेलमध्ये गेले आणि त्यांची 2 मुलं अनाथ झाली. विचार करा, त्या हसत्या-खेळत्या कुटुंबाचं होतं ते नव्हतं झालं. कशामुळे झालं? फक्त रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे झालं. किती मोठी घटना घडली. कधी विचार केला असेल का त्यांनी, की होत्याचं नव्हतं आणि ते एका क्षणात होत असतं. आपण विचारही करू शकत नाही, की आता या क्षणी काय होऊ शकतं म्हणून. म्हणून इथून पुढे सगळे संकल्प करा. रेकीचा पहिला तत्व म्हणजे आजसाठी मी राग करणार नाही. आणि फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे, तर बघा, आपण आत्ता या क्षणी इथे आहोत. थोड्याच वेळात आपल्या जीवाचं काय होणार कुणाला गॅरंटी आहे का? आहे का गॅरंटी? म्हणून रेकीचे 5ही तत्व फक्त आजसाठी मध्ये जगायला शिकवतात. कारण तुम्ही आजसाठी मी राग करणार नाही, आजसाठी क्रोध करणार नाही. रोज तुम्ही हे तत्व पाळत असले की नाही तर तुमचं आयुष्य अगदीच छान होणार आहे. ठीक आहे. आणि रेकीचे दुसरं तत्व म्हणजे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता चिते समान असतं. माहितीये सर्वांना? चिंता ही चिते समान असतं. आपण म्हणतही असतो की चिंता म्हणजे चितेसमान. आपण कितीही चिंता केली तरीही काल जे घडलेलं होतं तुम्ही आज तुम्ही ते तसं जगू शकता काय? कालचे जो दिवस छान गेला, वाईट गेला, जसंही गेला, पण तो दिवस तुम्ही आज त्या क्षणाला जगू शकता का? नाही. किंवा जो येणारा क्षण आहे, उद्याचा दिवस जो आहे, त्या उद्याच्या दिवसात तुम्ही आज जगू शकता काय? उद्याच्या दिवसात तुम्ही आज सुद्धा जगू शकत नाही. आणि म्हणून म्हणत आहे, की फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता ही चितेप्रमाणे असतं. कितीही फ्युचर प्लॅनिंग केली तरी ती फ्युचरमध्येच कंप्लीट होणार आहे आणि आपण आता कशामध्ये जगतो आहे तर आता या वर्तमानामध्ये जगतो आहे. तर म्हणून आपल्याला म्हणायचे, की आजसाठी मी चिंता करणार नाही, कारण चिंता ही चितेप्रमाणे असतं. मग काल घडलं त्या कालच्या दिवसाला आज आपण असं झालं, तसं झालं म्हणून आजचे दिवस खराब करायचं का? नाही. जे घडलं ते घडलं. ठीक आहे. घडलं ना ते घडून गेलं. त्याच्यात त्या त्या गोष्टीची चिंता करायची नाही. ओके. आणि रेकीचं तिसरं तत्व सांगतो आपल्याला, आजसाठी मी प्रत्येक काम इमानदारीने करेन. आजसाठी मी माझे प्रत्येक काम इमानदारीने करणार. प्रत्येक कार्य मी माझे इमानदारीने करणार. आता रुपाली जाधव मॅम सांगा, तुम्ही रोज स्वयंपाक बनवता का? अनम्यूट करा. रोज स्वयंपाक करता का? अनम्यूट करा, अनम्यूट. रोज स्वयंपाक करता का मॅम तुम्ही? ओके, त्यांचं होत नाहीये. स्वाती मॅम, अनम्यूट करा.
रोज स्वयंपाक करता? हो मॅडम. आणि एखादी दिवस समजा की तुमची इच्छा नसली, एखादा दिवस असतो आपली इच्छा नसली जेवण बनवायची, मग तो जेवण कसं बनतं? थोडस असं रुची नसल्यासारखं. म्हणजे थोडी आपली चव इच्छा, बिघडते. चव बिघडते, बेचव होतं ते. म्हणजे हो. आपली जशी एनर्जी, ज्या आपण जशा एनर्जीने आपण बनवू, आपली एनर्जी आणि आपली इच्छा, आपण फक्त जेवण नाही बनवत तर त्यात आपली आपण फुल एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीने तो जेवण बनवत असतो. बरोबर आहे. म्हणून जेव्हा आपली इच्छा नसली की आपण आपलं तो जेवण बिघडत असतं. मग विचार करा, या जगात सर्वांनीच आपले काम इमानदारीने केले, म्हणजे अ, व्यापारी झाले, कोणी गव्हर्नमेंट सर्व्हंट झालं, पोलीस अधिकारी झाले. मग या सर्वांनी आपले काम इमानदारीने केलं तर या जगामध्ये भ्रष्टाचार होणार काय? भ्रष्टाचार होणार काय? जर स्वतःनी आणि स्वतःची जिम्मेदारी म्हणून करा ते काम. स्वतःची जर जिम्मेदारी म्हणून आपण हे काम सगळे केलं तर या जगात भ्रष्टाचार होणार नाही. आणि जे स्त्रिया घरी स्वयंपाक करत असतात आणि इच्छा नसली की मग ते स्विगी आणि झोमॅटोची गाडी आपल्या दारासमोर येत असते. 1 तास किंवा 1.5 तास लागतो आपल्याला जेवण बनवायला आणि आपण फोन करून ते जेवण ऑर्डर करून आपल्या दारासमोर ते 30 मिनिट, एक 15-20 मिनिटात, 30 मिनिटात तुम्हाला जेही तुम्ही ऑर्डर केलं ते तुमच्या घरपोच येत असतं. मग तोच जेवण तुम्हाला बनवायला 1.5-2 तास लागत आहे आणि फोन करून तुम्ही ते जेवण बोलवत आहे, तर विचार करा की तो जेवण फ्रेश असेल काय? आपण ऑर्डर केलेलं जेवण फ्रेश असेल काय? नाही. मग आपण आपल्या घरांचं स्वास्थ्य हे कोणाच्या हातामध्ये आहे? स्त्रियांच्या हातामध्ये आहे. मग तुम्हाला आवडेल का की घरच्यांचं स्वास्थ्य बिघडलं पाहिजे? मग इच्छा जरी नसली तरी फक्त खिचडी करा आणि घरच्यांना खाऊ घाला. का बरं? तर आपल्याला बाहेरचं जेवण खरंच तो चांगल्या एनर्जीने बनवलेला असेल काय? त्यात वापरलेले मसाले कधीचे शिजवून ठेवलेले आहे. मग एखादी वेळ ठीक आहे. 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एखादी वेळ ठीक आहे, की आपण आपल्या चवीसाठी खात असतो. हौस म्हणून. पण नेहमी करायचं असं नाही. नेहमी बाहेर जाऊन खायचं असं करायचं नाही. ओके. आणि प्रत्येकाने आपले आपले काम हे इमानदारीने, ही माझी जिम्मेदारी आहे म्हणून जर काम केलं की नाही आणि इच्छाने स्वतःच्या, तर खरंच ते काम पटकन होतात आणि तुमची एनर्जी सुद्धा डाऊन होत नाही. ओके. आणि रेकीचे 5वं तत्व आहे, मी माझे माता-पिता व आणखी मोठे जे आहे, मी माझे माता-पिता आणि मोठ्यांचा आदर करेन. मी माझ्या माता-पिता व मोठ्यांचा आदर करेन. कोणाच्या घरी सासू-सासरे आहे का? मी माझे माता-पिता व मोठ्यांचा आदर करेन, हा रेकीचा 4था तत्व आहे. या 4थ्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे, एक विचार करा, ज्या आई-बाबांना आजकाल वृद्धाश्रमी टाकलेलं आहे, त्याच आई-बाबांनी जर आपलं असं विचार केलं असतं, की 2 मुलं आहे, 4 मुलं आहे, मी एकाला सांभाळतो, दुसऱ्याला सांभाळत नाही, तर आपण आज या स्थितीमध्ये असलो असतो का? आणि आज आपण एवढं छान जीवन जगू शकलो असतो काय? आपल्याला हे जीवन कुणामुळे मिळालेलं आहे? तर आपल्या माता-पितांमुळे. आणि आजकाल स्त्रियांचं काय झालेलं आहे, मला म्हणजे मिस्टरांचे आई-बाबा नको आहे. तिला तिचे आई-बाबा छान वाटतात, पण नवऱ्याचे आई-बाबा नको. मग अशा स्त्रियांनी स्वतःच्या आई-बाबांना गृहीत धरा आणि तुमच्या बहिणीने जर तुमच्या आई-बाबासोबत असं केलं, तर तुम्हाला कसं वाटेल? ही एक गोष्ट लक्षात घ्या. स्त्रियांना माझे सांगणं इतकंच आहे, की जेवढे आपण आपल्या आई-बाबांना प्रेम करतो, तितकंच आपण आपल्या हसबंडच्या आई-बाबांना सुद्धा प्रेम करायला पाहिजे. होतात कुठे चुका, पण ते चुका तुम्ही तोंडाने बोलून समजावून सांगू शकता. तिथे ते चुका सुधरवू शकता.
आणि मोठ्यांचा आदर करायलाच पाहिजे. कारण त्यांचे जे ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात ते आपल्याला खूप छान म्हणजे खूप छान असतात. मोठ्यांचे आशीर्वाद आपण जेव्हा एक कार्य करायला जातो कुठलंही मोठं तरी आपण मोठ्यांचे आशीर्वाद का बरं घेतो? कारण त्यांचे ब्लेसिंग्स ते मनापासून निघालेले असतात आणि ते आपल्याला लागत असतात. मोठ्यांचा नेहमी आदर करायला पाहिजे. जर कुठे तुम्ही बाहेर आहात, एक आता समजा तुम्ही बाहेर तुमचे आई-बाबा तुमच्या जवळ नाही आहे. काही कारणाने होतं की जवळ नाही राहत. मग त्यांना तुम्ही एक फोन करून विचारा की आई-बाबा तुम्ही कसे आहात? तुमच्या एका या शब्दाने, एका या वाक्याने बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल वेगळीच येणार आणि त्यांना खूप आनंद होणार की तुम्ही माझी विचारपूस केली. तो आनंद जो असतो ना, तो खूप छान असतो. खूप मोठा असतो. आणि मोठ्यांना खूप काही लागत नाही हो. काय त्यांना 2 वेळचं जेवण लागतं आणि 2 शब्द प्रेमाचे. आजकाल आपल्याकडे वेळच नाहीये बोलायसाठी. आपण बोलण्यासाठी आपल्याला वेळच नाही आहे. पण 2 शब्द आपण 24 तासामधून आपण 2 मिनिटं, 5 मिनिटं तर काढू शकतो. जे तुम्ही फोनमध्ये लागले स्क्रोल करता एवढा टाईमपास करत असता, पण 2 शब्द प्रेमाने आपण आपल्या आई-बाबांसोबत, सासू-सासऱ्यांसोबत किंवा भाऊ-बहीण अजून कुठलं दुसरं नातं असेल, तर ते 5 मिनिटं त्या नात्यांना द्या. ओके. आणि आपलं हे रेकीचे 5 तत्व आपल्याला जीवन जगायला शिकवतात. रेकी फक्त शिकण्यासाठी म्हणून नाहीये तुम्हाला. तर या रेकीच्या ऊर्जेसोबत आपण स्वतःचं जीवन कसं जगायचं हे शिकत असतो. ओके. आणि 5वं तत्व आहे आपलं, सर्व चेतन आणि अवचेतन मन यांना म्हणजे आपल्या मनामध्ये थँक ची भावना, आपल्या मनामध्ये थँक ची भावना म्हणजे आपण सर्व म्हणजे काही वस्तू असो किंवा मोठे असो, यांना थँक ची भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. निर्माण असायला पाहिजे. एक मला हं, काय नाव आहे यांचं? सर अनम्यूट करा. सर आजपर्यंत तुम्ही किती चप्पल जोडे घातलेले आहे? चप्पल जोडे भरपूर घातलेले असं. असंख्य. आपण ते हम्म. काउंट नाही केले कधी. नाही. नाही केले. कोणीच नाही केले. बरोबर. आता जेव्हा तुम्ही चप्पल घातली आणि ती तुटली, भरपूर तुटतात. पण त्यांना कधीतरी तुम्ही थँक म्हटलं आहे का? चप्पल, जोडे, सॅडल जे काही आहे तुम्ही थँक म्हटले आहे का त्यांना कधी? नाही. कधीच नाही. बघा, ती चप्पल उन्हाचे चटके खात असते. चप्पल, जोडे, सॅडल उन्हाचे चटके खात असते आणि ते चटके आपल्यापर्यंत पोहोचू देते का? नाही. तसंच पावसाचं चिखल सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतं का? ती चप्पल आपल्याला ती चिखलापासून सुद्धा आपलं रक्षण करते. थंडव्यापासून सुद्धा आपलं ते रक्षण करत असते. पण आपण त्यांना थँक सुद्धा म्हणत नाही. म्हणून 5वं तत्व आपल्याला सांगते की थँकफुलनेसची भावना हे नेहमी आपल्या मनात असायला पाहिजे. ती कितीतरी आपल्यासाठी ती स्वतः सहन करते आणि पायात चपलेच्या स्मरणशक्तीपेक्षा जर जास्त असेल तो काटा, तेव्हा कुठे जाऊन आपल्या पायापर्यंत पोहोचतो तो. जर तिच्या स्मरणशक्तीच्या बाहेर असला तर. आणि आपण तिला साधं सुद्धा म्हणत नाही, की तुझ्यामुळे माझे पाय म्हणजे मी उन्हाचे चटके खाऊ शकलो नाही. चिखलापासून माझे रक्षण झालं. थंडीपासून माझे रक्षण झालं. काटेकोर जे काही असो, त्यापासून तू माझं रक्षण केलं. पण मी तुला साधं म्हणू शकलो नाही. तसंच विचार करा, आपल्या घरामध्ये कितीतरी लोकं असे असतात, ते आपल्यासाठी भरपूर काही करून जातात. आपल्यासाठी भरपूर काही करून जातात, पण आपण त्यांना सुद्धा म्हणत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत, आपल्या आई-बाबांनी, आपल्या फॅमिलीनी आपल्यासाठी खूप काही केलं, पण आपल्या तोंडातून एक सॉरी असं निघतं का? कधीच नाही.
सांगा, रेकीचे 5 तत्व इथून कोण फॉलो करणार आहे? रेकीचे 5 तत्व फॉलो करायला रेडी आहात काय? फक्त आजसाठी. रोज आजसाठी म्हणू आयुष्य निघून जाईल हो. फक्त आजसाठी असं तुम्ही संकल्प तर करा, की फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, राग करणार नाही. आपले काम इमानदारीने करेल, सगळ्या मोठ्यांशी प्रेमाने वागेल, थँकफुलनेसची भावना ठेवेल. 5ही तत्व जर तुम्ही रोज तुमच्या जीवनाचा भाग बनवलं तर आयुष्य असं सुंदर होऊन जातं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि रेखी आपल्याला हे शिकवते, की आयुष्यामध्ये आपण आणखी किती चांगलं करू शकतो. ओके. आणि कालची ऍक्टिव्हिटी कोणी रिपीट केली? जे नको असलेल्या गोष्टी जाळल्या? कालची ऍक्टिव्हिटी कोणी केली का? म्हणजे जे नको असलेल्या गोष्टी आपल्याला सगळ्या लिहून काढायच्या होत्या ऑन पेपर आणि त्यांना फाडून जाळून टाकायच्या होत्या. त्या ऍक्टिव्हिटीनी खूप फरक पडतो. फक्त करून तर बघा. जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये फरक पडणार आहे. फक्त मला ऐकून काही फरक पडणार नाही. नाहीतर भजन कीर्तनासारखं मला ऐकलं 1 तास आणि मग जशास तसं झालं, काहीच फरक नाही पडणार. ओके. कालची ऍक्टिव्हिटी करणं कंपल्सरी. डेली तुम्ही 3 महिने करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये जेही दुःख आहे, ते दुःखांना सगळं ते ऑन पेपर लिहून काढा. आणि त्यांना फाडून जाळून टाका. खूप फरक पडतो. आता मग ती जागा रिकामी झाली, मग त्या जागेमध्ये आपल्या माइंडमधून आपण सगळा कचरा काढून टाकला. आता ती जागा रिकामी झाली, मग त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला काय द्यायचे आहे, तर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. म्हणजे कसं, तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, तिथे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय हवं आहे, त्या गोष्टी आपण आपल्या माइंडमध्ये फिट करणार आहोत. यासाठी तुम्हाला करायचे काय आहे, तर एक विजन बोर्ड रेडी करायचं आहे. विजन बोर्ड रेडी करायचे आहे. विजन बोर्ड म्हणजे काय, तर आपल्या इच्छा ज्या तुम्हाला फ्युचरमध्ये काय बनायचे आहे, काय हवं आहे. कारण जिथे आपलं जो आपला एम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये आधी प्लॅन रेडी असणं गरजेचं आहे. जर विचारच नाही केला तुम्ही, की मी 5 लाख रुपये महिना कमवेन किंवा 1 लाख महिना कमवेन, तर तुम्ही कमवू शकणार आहात काय? जेव्हा विचारच आले नाही डोक्यात, तर ते पूर्ण होणार आहेत काय? विजन बोर्ड कशासाठी आहे? ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, पण आपण आता क्रिएटच नाही केल्या, त्या समोर उतरवणार आहोत का? विचार करा. ही पेन्सिल असो, फोन असो, कोणाच्या तरी डोक्यामध्ये आधी हा पेन, पेन्सिल ज्याही वस्तू आहेत, त्या कुणाच्या तरी आधी विचारांमध्ये आले, तेव्हाच कुठे आपल्याला ते दिसत आहे. हा लॅपटॉप, फोन जे असो, जेव्हा विचारांमध्ये आले तेव्हा या गोष्टी बनल्या गेल्या, या वस्तू बनल्या गेल्या. मग विजन बोर्ड सुद्धा यासाठी, की ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या विजन बोर्ड तुम्ही रेडी करा आणि रोज त्याच्यावर वर्क करा. यासाठी विजन बोर्ड असणं गरजेचे आहे. आणि जी गोष्ट आपल्याला रेकीमध्ये काय, जी गोष्ट आपल्याला खूप लवकर पाहिजे आहे, तर येलो पेजची डायरी असते. येलो पेजची डायरी, त्यावर लाल पेनने आपले एम लिहायचं. जर जी गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर हवी आहे, म्हणजे जी गोष्ट मला आता एक 3 महिन्यामध्ये पाहिजे, 6 महिन्यामध्ये पाहिजे आहे, तर तशा गोष्टी तुम्हाला येलो पेजच्या डायरीवर रेड पेननी कंटिन्यू 21 टाइम 3 मंथ लिहायचं आहे. ओके. आणि अफर्मेशन्स कशा लिहायचे आहे, तर आता म्हणजे घडणार आहे असं नाही, म्हणजे घडलेलं आहे. डोक्यात आलं ते व्हिज्युअलाइज करा. हे बघा अशी असते. एकच मिनिटं. बघा Amazonवर वगैरे मिळत असेल नाही, मिळतेच. Amazon किंवा आपण आपल्या मुलांचे जे क्राफ्ट पेपर वगैरे असतात, ते जे असतात येलो पेज, हे बघा असं असतं. यात माझे अफर्मेशन्स लिहून ठेवलेले आहे. कोरा पेज दाखवते तुम्हाला. हे बघा. अशा प्रकारची कोरे पेज म्हणजे अशी डायरी असते आणि अशा रेड पेननी, तुम्हाला दिसतंय का, रेड पेननी लिहायचं असतं.
म्हणजे रेड पेननी तुम्हाला लिहायचे आहे येलो पेजवर. जे इन्फॉर्मेशन जे तुम्हाला पाहिजे आहे. एखाद्याला नोकरी पाहिजे असेल, ठीक आहे. एखाद्याचं स्वप्न असेल की मला मोठ्या बंगल्यामध्ये राहायचं आहे. मोठा बंगला, मोठी काही गाडी, म्हणजे भरपूर लोकांचे वेगळे वेगळे स्वप्न असतात. ते स्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठी ही डायरी या मॅजिक डायरी असं म्हणतात. ही डायरी सुद्धा आपल्याला सपोर्ट करते. पण तुम्ही म्हणाल की मी आता फक्त लिहिते आणि काही करणार नाही, तर असं होणार आहे का? म्हणजे एखाद्याच्या माइंडमध्ये विचार आला की मी आता पनीरची भाजी बनवते. पण पनीरच आणलं आणि भाजी बनवायला स्टार्टच केलं नाही, तर ती भाजी बनणार आहे का? बनेल काय विचार करा. नाही. त्यासाठी तुम्हाला वर्क सुद्धा करायचं आहे. म्हणजे जे आपलं एम आहे, त्यासाठी तुम्हाला काम सुद्धा करायचं आहे. ही डायरी करते काय, तर तुमच्या त्या ब्लॉकेजेसला दूर करत असते. म्हणजे जे तुमचं एम आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी ती तुम्हाला मदत करत असते. ब्लॉकेजेसला तिथेच रिमूव्ह करत असते. ओके. आणि हे सगळं कधी आपण जेव्हा शक्तिपात घेतो. आता शक्तिपात म्हणजे कुणी कुणी ऐकलेलं आहे? शक्तिपात म्हणजे काय कुणी ऐकलेलं आहे का? कुणीच ऐकलेलं नाही. ओके. शक्तिपात म्हणजे काय असतं? आपल्याला आपण रेकी शिकत आहोत, म्हणजे हा आपला ऊर्जेचा क्लास आहे. ओके. रेकी म्हणजे आपला ऊर्जेचा क्लास आहे. तर ही ऊर्जा तुम्हाला वापरता येत नाही. पामचक्रातून ही ऊर्जा फ्लो होत आहे, पण तुम्हाला वापरताच येत नाही. म्हणजे रेकीच्या शक्तिपातामध्ये ही ऊर्जा तुम्ही अनुभवायला शिकता आणि ही वापरायला शिकत असता. यासाठी जी प्रोसेस आहे तिला शक्तिपात असं म्हणतात. आता हे शक्तिपात म्हणजे युनिव्हर्सशी आपलं कनेक्शन जोडणं. म्हणजे प्लंबर काय करतं? प्लंबर जर नळ तुटलेला आहे, तर त्याच्या पाईपला जोडायचं काम कोण करतं? तर प्लंबर. तसंच युनिव्हर्सशी आणि तुमचं कनेक्शन व्हावं म्हणून रेकी ग्रँडमास्टरच्या हातातून तुम्हाला, म्हणजे जेही शक्तिपात घेतात, म्हणजे ते फक्त तुमच्या आणि त्यांचं कनेक्शन जोडून देत असतात. आधी आपण या ऊर्जांच्या आधीपासूनच आपल्या जीवनामध्ये या ऊर्जा आहेत, पण आपण त्या वापरल्या नाही. एक विचार करा, हा फोन आहे. हा फोन आहे. यात रिचार्ज नाही आहे. या फोनमध्ये रिचार्ज नाही आहे. पण हा फोन बंद आहे का? रिचार्ज नाही आहे, पण फोन बंद आहे का? नाही. तो चालत आहे. फक्त त्यातला रिचार्ज संपलेला आहे. त्याच प्रकारची ही ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, पण तुम्हाला वापरायची वापरता येत नाही. त्यासाठी ते शक्तिपात घ्यावं लागतं, म्हणजे मग त्या ऊर्जा तुम्ही वापरू शकता. आणि जेव्हा आपण शक्तिपात घेतो, त्या शक्तिपातानंतर जेव्हा तुमचं ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून दिली जाते आणि तुम्हाला तुमच्या अफर्मेशननी तुम्ही जेव्हा पाण्याची चव बदलू शकता, म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही घडवून आणू शकता. रेकीमध्ये जर तुम्हाला विचार करा की या पाण्याला तुम्ही तुमच्या अफर्मेशननी जसं तुम्हाला हवं आहे तसं अफर्मेशननी तुम्ही त्या पाण्याला चव देऊ शकता. पण हे कधी? जेव्हा शक्तिपात घेणार तेव्हा. बिना म्हणजे ज्यांनी शक्तिपात घेतलं नाही, तर त्यांना या ऊर्जेचे अनुभव सुद्धा होणार नाही. ओके. म्हणजे एक विचार करा की आपण वर्षभर शाळेत गेलो आणि एक्झामच दिली नाही, तर काय होणार? वर्षभर शाळेत गेलो पण एक्झामच दिली नाही. तसंच आप 5 दिवस क्लास करा, पण तुम्ही शक्तिपातच घेतला नाही, त्याचा फायदाच तुम्हाला म्हणजे होणार नाही कुणालाही. यासाठी शक्तिपात घेणं गरजेचे आहे, तेव्हाच तुम्ही या रेखी ऊर्जांचा अनुभव करू शकता. आणि जिथे तुम्हाला त्रास आहे, जिथे कुठे तुम्हाला दुखत आहे, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जिथे कुठे पेन होत आहे, तर फक्त या शक्तिपातानंतर तुम्ही तुमच्या हाताने, हस्तस्पर्शाने तुमचं पेन रिमूव्ह करू शकता, तुमचं दुखण्याला दूर करू शकता. पण हे शक्य कधी होतं? तर फक्त आपण आपलं शक्तिपात जेव्हा करून घेत असतो, तेव्हा या गोष्टी शक्य होत असतात. अदरवाईज या गोष्टी शक्य होत नाही. ओके. समजलं इथपर्यंत सर्वांना? गुड.
रेकी तुम्हाला शिकवत असते की जीवन जगायचं आहे आणि ती कला तुम्ही आता विचार करा की तुम्हाला जीवन जगायचं कसं आहे, टेन्शन मध्ये जगायचं आहे की छान आनंद हसत जगायचं आहे. कारण जीवन हे तुमचं आहे, डिसिजन हे तुमचेच आहे आणि जीवन कसंही जगलं तरी संपणार आहे. एक लक्षात ठेवा की आपण हसत खेळत जगू की रडत रडत जगू. जी कालची ऍक्टिव्हिटी आहे, जर कुणीही आपल्या डोक्यातला कचरा बाहेर काढलं नाही तर त्यांचं जीवन रडत रडतच राहणार आहे. पण जेव्हा तुम्हाला आतून वाटते की आपल्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक घडायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण हव्या तशा गोष्टी घडवायला पाहिजे, तर प्रॅक्टिस आणि क्लास करणं गरजेचे आहे आणि शक्तिपात घेणं गरजेचे आहे. आणि तुम्हाला वाटेल की शक्तिपात ची म्हणजे फी वगैरे आहे, तर असं काही नाही. शक्तिपात हा फ्री आहे. ओके. शक्तिपातचे कुठलेही चार्जेस लागणार नाही आणि या क्लासचीच तुम्ही मला फी दिलेली आहे, ते म्हणजे तुमचं 1 तासाचा अमूल्य हा वेळ. तुम्ही जे मला वेळ दिलेला आहे, हा 1 तासाचा वेळ म्हणजे ही माझी फी. ओके. रेकीचे 5 तत्व कळले का सगळ्यांना? संकल्प करताय रेकीचे 5 तत्व रोजच्या जीवनामध्ये आणण्यासाठी? गुड. बरं वाटलं. जीवन हसत खेळत जगायचं आहे. कसंही जगलं तरी हा जीवन संपणारच आहे शेवटी. कसंही जगा. म्हणून आपल्याला रेकीच्या 5 तत्वासोबत जगून तर बघा. क्रोध आला की एका जागी 10 सेकंद बसून जा आणि मी शांत आहे, शांत आहे, शांत आहे असं म्हणा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. बघा, म्हणजे मॅम बोलतात म्हणून तर तुम्ही या तुमच्या आयुष्यामध्ये हे करून तर बघा की खरंच याच्याने फायदा होतो काय. जेव्हा तुम्ही करून बघाल तेव्हाच तुम्हाला याची माहिती होणार आहे. काय? ओके. आणि विचार करा, रेकी म्हणजे असा विचार नका करू की रेकीला तुम्ही निवडलेलं आहे. रेकी तुम्ही निवडलेलं आहे असं कुठल्याही भ्रमात राहू नका. रेकी सहसा सर्वांच्या जीवनात येत नाही. नाहीतर आपल्या ग्रुपमध्ये 500 लोक आहे, 500 पैकी एवढे 10-15 जे काही आहे, तेवढे लोक असते. काय विचार करा. म्हणजे रेकीला तुम्ही नाही तर तुम्हाला रेकीने निवडलेलं आहे, हे विचार करा. आणि ही ऊर्जा खूप प्युअर आहे. ज्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडायचा असेल त्यांच्याच जीवनामध्ये ही रेकी येत असते, अन्यथा सर्वांच्या जीवनामध्ये रेकी येत नाही. आपल्या ग्रुपला जॉईन करून रेकी शिकणार आहेत का बाकीचे लोक? नाही. लाईव्ह क्लास करणं गरजेचंच आहे आणि ज्यांचंही हे व्हिडिओ ऑफ असतं, ठीक आहे, आपण समजू शकतो की ज्यांना ऑफिस आहे इट्स ओके, पण हे सगळ्यांचं ऑफिस नसतं. ओके. आणि आपण कोणाला फोर्स करत नाही शक्तिपात घ्या किंवा म्हणजे एक मला असं वाटते की सर्वांच्या जीवनामध्ये रेकी गेली पाहिजे आणि प्रत्येक घराघरामध्ये एक तरी हीलर बनला पाहिजे. आज औषध गोळ्यांचे कितीतरी रुपये खर्च करावे लागतात. फक्त जीवन कधी कधी तर कुणाला जीवन असं झालेलं आहे की औषध गोळ्यामुळेच ते जगत आहेत. फक्त औषध आहे त्यांचं जीवन आहे, औषधावर त्यांचं जीवन आहे. मग रेकी मध्ये आपण बिना औषधीने उपचार करायला शिकतो. मग विचार करा याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. एवढ्या पॉवरच्या मेडिसिन्स न घेता फक्त हस्तस्पर्शाने आपण आपला उपचार करण्यासाठी सक्षम होत असतो. मग औषध घेणं चांगलं आहे की रेकी शिकणं चांगलं आहे? काय काय वाटतं तुम्हाला? आणि माझं हेच म्हणणं आहे की सर्वांच्या जीवनामध्ये रेकी आली पाहिजे, म्हणून आपण रेकी क्लास घेत असतो. आणि एक आपल्या म्हणजे डोनेशन तर करायला पाहिजे. एक खूप नका करू, 1% तरी आपल्या इन्कम मधून डोनेशन करायला पाहिजे. म्हणून मी रेकीचे क्लासेस फ्री घेत असते. काहीतरी तुम्ही करा. म्हणजे एक विचार करा,
आंब्याच्या झाडाला आपण एकच बी लावतो. आंब्याचं एकच बी लावतो. आपल्याला आंबा झाड एकच आंबा देतो का? किंवा संत्र, जांभूळ जे काही फ्रुट्स असतो. एक बी पेरतो आपण, त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन होऊन कितीतरी मिळत असतात. मिळतात काय? एका झाडाला कितीतरी फळं लागतात. म्हणजे मल्टिप्लिकेशन. जेवढं तुम्ही थोडं डोनेट करा त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन तुम्हाला परत मिळत असतं. तो युनिव्हर्स तुम्हाला परत देत असतो. म्हणजे डोनेशनची भावना सुद्धा असायला पाहिजे आपल्या मनात. रोजचे एक रुपये असे 30, 360, 365 जेवढे तुमचे 400, 500 असे वर्षभराचे 500 रुपये, 600, 1000 जेवढे ज्यांच्याने जमत आहे, तेवढं तुम्ही डोनेट करू शकता. फक्त आपल्या मनामध्ये डोनेशनची भावना निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात कितीतरी पटीने मल्टिप्लिकेशन होऊन आपल्या जीवनामध्ये परत येत असतो. ओके. आणि मदत करायला पाहिजे आपण. उद्या तसं आपलं शक्तिपात राहणार आहे सकाळी 7:30 वाजता. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उद्या याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही 5 दिवसाचा क्लास केला आणि शक्तिपात घेतला नाही तर काहीही फरक पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या जे मी सांगितलेले ऍक्टिव्हिटीज जे आहे ते सुद्धा करू शकणार नाही. जेव्हा तुम्ही शक्तिपात घेत असता तर या ऍक्टिव्हिटीचा तुम्हाला पुरेपूर लाभ होत असतो आणि तुम्ही या ऊर्जेशी कनेक्ट होत असता. ओके. यासाठी तुम्हाला शक्तिपात घ्यावं लागेल. नाहीतर या ऊर्जेचे तुम्ही अनुभव करू शकणार नाही. ठीक आहे. आपण आपल्या क्लासमध्ये अजून रेकीचा इतिहास बाकी आहे. आपलं रेकीचा इतिहास, आपली 7 चक्र, औरा. ठीक आहे. आपण हे रोज आपण आपलं कंप्लीट करणार आहोत. तर उद्या आपल्या याच लिंकवर सकाळी 7:30 वाजता शक्तिपात राहणार आहे आणि या शक्तिपाताला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच विनंती आहे. ओके. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.